जे काही करू शकतो आपण त्या सगळ्याचे प्रयोग केले पाहिजेत आणि चांगली ट्रान्सपोर्ट सिस्टम्स ही प्रत्येक शहरात या देशाच्या झालीच पाहिजे. जगात अनेक ठिकाणी जेव्हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आता लोक प्राधान्य द्यायला लागलेत तसं भारतात अजून तसं चित्र दिसत नाहीये. आता सध्या फोर व्हीलरचं जे फॅड आहे ते अजूनही मोठ्या प्रमाणात, पण हा पुढे प्रश्न किती गंभीर होतोय हे बऱ्याच मोठ्या राष्ट्रांमध्ये आपण पाहिलं आहे. तशा पद्धतीने काय लोकांना आवाहन करेल? मला वाटतं पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम, कचरा, पाणी हे तीन अत्यंत गंभीर प्रश्न कुठल्याही शहरासमोर आज दिसतात आपल्याला आणि त्याचं जर चांगलं नियोजन केलं आणि वापर केला आपण तर नक्कीच या गोष्टी आपल्याला पुढचे 100 वर्ष टिकतील. पण त्याच्यावर आपण आतापासून व्यवस्थित काम आणि अवेअरनेस प्रोग्राम्स घेतले नाही तर सगळ्याच शहरांना उद्या अडचण येईल. त्याच्यामुळे खरंच अत्यंत उत्तम आणि स्तुत्य असा कार्यक्रम सकाळनी केलाय. त्याच्याबद्दल मी मनापासून आमच्या सगळ्यांच्या वतीने कौतुक करते आणि ह्याच्यात जास्ती अजून आमची कुणाचीही किंवा मदत झाली तर मला वाटतं पक्षपात सोडून एका शहरासाठी एक पुणे जे माझ्या लहानपणाचं सुंदर स्वच्छ पुणे हिरवं पुणे होतं त्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल आहे. ताई, एक सर्वात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण राजकारणात एखादा मुद्दा पुढे आणतो त्यावर बराच विरोध होतो, पण आज हा एक असा उपक्रम आहे ज्याला सर्वजण, विरोधक असेल, सत्तारूढ असतील, जनता असेल, प्रशासन असेल, सर्वांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला आहे. असं चित्र पुढे देखील विविध स्तरावर दिसायला. नाही, अर्थातच राजकारणातले लोक जरूर आमची वैचारिक टीका एकावर अनेक करतो, पण चांगले कार्यक्रम असतील म्हणजे तुम्हाला केंद्र सरकारने चांगला घेतलेला कार्यक्रम ज्याच्यात सगळ्या पक्षातले लोक आम्ही एकत्र काम करतो तो म्हणजे कुपोषणाचा. या देशातल्या प्रत्येक पक्षातला एक खासदार आमच्या कुपोषणाच्या सिटीझन्स अलायन्समध्ये काम करतो आणि आम्ही सगळे प्रयत्न करतोय की या देशातलं कुपोषण मुक्त भारत असावा असे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे शिक्षण असेल, आरोग्य असेल, एखाद्या पॉलिसीवर आमचे वेगळी मतं असू शकतात पण इम्प्लिमेंटेशनवर आमचे कुठल्याही म्हणजे माझ्या सगळ्या फ्रटर्निटीबद्दल मी बोलते, मग ते एनडीए असेल, यूपी असेल, मला नाही वाटत अशा कुठल्याही प्रयत्नांवर आमचा कुणाचाही विरोध आहे. आमचा नेहमी पाठिंबा असेल आणि आमच्याकडून जिथे जिथे आमची सत्ता असेल तिथे या सगळ्या सिस्टम्स कशा स्ट्रेंथन करता येईल याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. निश्चितच जरी मतांमध्ये कितीही विरोधाभास असला तरी देखील जेव्हा इम्प्लिमेंटेशन आपण एखाद्या चांगल्या गोष्टीचं करत असतो त्यावेळी सर्वांचा पाठिंबा हा अत्यंत गरजेचा आहे, असंच मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन अभय प्रसादसह प्रफुल्ल साळुंखे, साम मराठी, पुणे. या होत्या सुप्रियाताई सुळे यांच्याशी खास बातचीत केली होती आमचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. सध्या आपण पुण्यातल्या रस्त्यांवरची दृश्य पाहतोय. स्वारगेटची ही दृश्य आहेत. इथे बसेसची संख्या आपल्याला तुलनेने जास्त पाहायला मिळते आणि हीच ती वेळ आणि हाच तो रस्ता जो दररोज ट्रॅफिकने आपल्याला भरलेला पाहायला मिळतो. मात्र आज तुलनेने खरंच ट्रॅफिक खूप कमी आहे. शाळा, कॉलेज, ऑफिसेसला जाण्यासाठी तुम्ही निघत असाल तर आम्ही सगळ्या पुणेकरांना आवाहन करतोय की आज बसने प्रवास करा, तुलनेने लवकर पोहोचाल कारण आज ट्रॅफिक कमी आहे. बनवा बस डेपोवरची आपण ही दृश्य पाहतोय. अनेक खाजगी बसेस सुद्धा रस्त्यावर उतरलेल्या आहेत. या सकाळच्या पुणे बस डेच्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी, सहभाग नोंदवण्यासाठी. पुण्यातल्या रस्त्यांवरची आणि पुणे बस डेची ही दृश्य आपण आज तुम्हाला रात्री 11 वाजेपर्यंत दाखवणार आहोत. हा फक्त सकाळ माध्यम समूहाचाच नव्हे तर आपणा सर्वांचा हा उपक्रम आहे. अशीच आपण पुण्यातली ही दृश्य आणि सकाळ माध्यम समूहाच्या या पुणे बस डे संदर्भातले अपडेट्स पाहणार आहोतच. मात्र त्याआधी एक छोटासा आपण ब्रेक घेऊयात. आज पुणे बस डे. सर्वच पुणेकर आजच्या दिवसाची वाट पाहत होते. आज पहाटेपासूनच सर्व बस चालक, कर्मचारी बस डेपोवर हजर आहेत. सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. बरं, ज्या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज उजाडला आहे. आज बस डे. पुणेकर विशेषतः आपल्या सार्वजनिक जी वाहनं आहेत त्यानेच आज प्रवास करणार आहेत आणि त्यासाठी
PMPML असेल, सर्वांनी अथक प्रयत्न केले आहेत. वाहक असतील, चालक असतील, त्यांनी देखील अथक प्रयत्न केले आहेत. आता आपण ही जी पहिली बस आहे जी नतावाडीमधून निघाली आहे, तिला ज्या पद्धतीनं वाहकांनी आपल्या श्रमाने सजवली आहे ती आपण पाहू शकतात. अनेक बसांना वाहकांनी आणि कंडक्टरने स्वतः येऊन आपल्या इच्छेने प्रत्येकाने आपापली बस सजवलेली आहे. आपण जर आज पाहाल तर सर्वात महत्वाचं म्हणजे PMTL ची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी अपार कष्ट घेतले आहेत. ही एक बस नतावाडी स्टेशनमध्ये आता उभी आहे, जी आता निघण्याच्या तयारीत आहे. अत्यंत स्वच्छ पद्धतीनं हिला आज सकाळपासून म्हणजे एकूणच PMPLच्या ज्या सर्व बसेस आहेत त्या पूर्णपणे याआधीच दुरुस्त करण्यात आल्या होत्या. ज्या बसेस आहेत त्या स्वच्छ करण्यात आल्या होत्या. आपण आता पाहाल अत्यंत सुंदर पद्धतीने या बसेस आता सजवण्यात आल्या आहेत आणि एक स्वच्छ आणि चांगला प्रवास जो आहे तो प्रवास प्रवाशांना देण्याचा PMPLचा आजचा प्रयत्न आहे. आणि हीच जी आजचा जरी असला तरी हीच कायमस्वरूपी व्यवस्थासाठीच ही पूर्णपणे बस PMPLच्या सर्व बस तयार करण्यात आल्या आहेत. आपण आता नतावाडी स्टेशनला उभे आहोत आणि या ठिकाणी जी तयारी आहे त्या तयारीचं एकूण सर्व ज्या बाबी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. नतावाडीमध्ये एकूण जवळपास 150च्या वर बसेस नतावाडी स्टॉपला आहेत. सर्व बस आता हळूहळू आपापल्या मार्गावर जाण्याच्या तयारीत आहेत. आपण पाहू शकतो कंडक्टर असतील, ड्रायव्हर असतील, सर्वजण आपल्या ड्युटीजला सकाळपासूनच इथं आले आहेत. साधारणतः जे वाहक आहेत ते आज सकाळी 5 वाजल्यापासूनच ड्युटीवर आलेले आहेत. अनेक वाहक जे आहेत ते रात्रीच या ठिकाणी मुक्कामाला होते आणि सकाळी आपापल्या ड्युटीला तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे जो उत्साह पाहायला मिळतोय तो प्रत्येकाकडून आता आपण जाणार सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या बस डेचा पुढच्या प्रवासाला म्हणजे डेक्कनला या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली आणि पुढचा प्रवास जो निगडीपर्यंतचा आहे त्याला सुरुवात झाली आहे. आपल्यासोबत आहेत सौ भारती पवार यांना आपण विचारूया. मॅडम, एक सकाळने चांगला उपक्रम सुरू केला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, चांगलं म्हणजे सुरुवात तर चांगली आहे, कारण सकाळ आणि सामाजिक हे नातं तर पहिल्यापासूनच आहे. त्याच्यामुळे ही सुरुवात चांगली आहे, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि लोकांनीच सुरू केलेली चळवळ आहे. त्याच्यामुळे ती पुढे आणखीन चालूच राहील. अनेक समस्यांचा उकल होईल असं वाटतंय आणि त्याला माझ्या शुभेच्छा आहे. आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण पुन्हा विचारूया. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे शहरीकरणाच्या विस्तारात. आता महिला मोठ्या प्रमाणावर नोकरी आणि रोजगारासाठी बाहेर पडायला लागल्या आहेत. काय सुरक्षेविषयी आणखी काय उपाययोजना करायला हव्यात असं मला वाटतं आजच्या आपण बस डे मध्ये बघितलंच एवढा सगळ्यांचा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामध्ये आपण जर काही वेगळे काही बस किंवा काही सिलेक्टेड सीट्स ठेवू शकलो बायकांसाठी, महिलांसाठी किंवा मुलांसाठी, तर मग त्यांचा प्रवास नक्कीच जास्त कम्फर्टेबल होईल आणि बायकांना पण जास्त सेफ्टी आणि सिक्युरिटी वाटेल. जर का एक वेगळी बस किंवा काही बसमधले ठराविक सीट्स जर का बायकांसाठी ठेवल्या किंवा वृद्धांसाठी ठेवलं तर नक्कीच तो प्रवास जास्त सकाळ अनेक चळवळींचा साक्षीदार आहे. ही चळवळ आणखी पुढे नेण्यासाठी सर्वांचं सहकार्याची गरज आहे. नक्कीच सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आणि पुन्हा बस डे सोडून हे बाकीचे सगळे वर्षातले सगळे दिवस सुद्धा बस डेच व्हायला पाहिजेत. आपण सगळ्यांनी अगदी आवर्जून बसनी प्रवास केला पाहिजे. जर का आजसारखं जर का बस असल्या, जर का चांगली सोय असली तर नक्कीच सगळ्यांना जास्त इच्छा होईल बस डेनी म्हणजे पुढे सुद्धा प्रवास करायला. तर जास्तीत जास्त लोकांनी बसचा प्रवास जर का केला तर आपल्या वाहतूकमध्ये जेवढे वाहतूक समस्या आहेत शहराच्या, तर त्याला नक्कीच त्याचा हा एक मोठा आणि चांगला उपाय राहील. त्याच्यामध्ये नक्कीच एक दिवसाचा बस डे नसून हा रोजच बस डे व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. कॅमेरामॅन अभय प्रसादसह प्रफुल्ल साळुंखे, साम मराठी, पुणे. आता आपण जाणार आहोत पुण्याच्या स्वारगेट डेपोवर. तिथे कशा प्रकारे सकाळच्या पुणे डेला पाठिंबा मिळतो ते आपण पाहणार आहोत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गोखले यांनी. आता मी पुण्यामध्ये स्वारगेट चौकात आहे. आज स्वारगेट चौकाचं चित्र काही वेगळं दिसतंय आपल्याला. स्वारगेटला एक वेगळा इतिहास आहे. स्वारगेट स्वारांचं गेट असं म्हटलं जायचं. आज या परिसरातच नाही तर पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये एक वेगळा इतिहास रचला जातोय आणि हा इतिहास आपण पाहत आहोत.
या इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळते. आज सकाळपासून आपण पाहतोय लोक आपल्या घरातनं बाहेर पडतायत, बस स्थानकावर जात आहेत. इतर दिवशी दिसणारं चित्र आणि आजचं चित्र यात जमीन आसमानाचा फरक आहे. सुरुवातीला लोकांना शंका होती की आपण बस स्थानकावर गेल्यानंतर बस मिळेल का, बस मिळाली तर बसमध्ये जागा मिळेल का बसायला, आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे जाईपर्यंत बस उपलब्ध असेल का. शंका अनेक येत असतात, मात्र अशक्य काहीही नसतं हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. म्हणतात ना, एक पत्थर तो तबीयत से उठाओ यारो. आज पुणेकरांनी हा दृढ निश्चय केल्याचं आपल्याला दिसतंय. लोक स्वयंस्फूर्तीने दुचाकी न घेता आपल्या घरातनं बाहेर पडतायत, बस स्थानकावर जात आहेत. आजची त्यांची सोय अशी आहे की त्यांना फार वेळ रांगेत राहावं लागत नाहीये. एका पाठोपाठ एक बसेस येत आहेत, बसमध्ये आरामात बसायला जागाही मिळते. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आज जसं ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी बसमध्ये दिसून आली, त्याचप्रमाणे तरुणाईनी खूप मोठ्या संख्येने या उपक्रमाला प्रतिसाद दिलाय हे दिसून येतं. अर्थात पुण्यामध्ये तरुणाईमध्ये काही SMS फिरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे एक दुसऱ्याला अपील केलं जाते की तुम्ही सुद्धा बसनी प्रवास करा, मी सुद्धा बसनी प्रवास करतोय. बसमधनं जाणारे प्रवासीच नाहीत तर बसचे कंडक्टर, बसचे चालक यांचा सुद्धा सकाळी काही ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्यांना शाल आणि श्रीफळ देण्यात आलेलं आहे. अनेक ठिकाणी पुण्यामध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या, सनईचे सूर निनादलेले आहेत. या सगळ्या पवित्र वातावरणात, मंगलमय वातावरणात काही ठिकाणी आरत्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. अशा सगळ्या भारलेल्या वातावरणात पुणे बस डे सुरू आहे आणि लहान थोर सगळ्यांचा प्रतिसाद याला मिळतोय. सगळे राजकीय पक्ष यात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था उतरलेल्या आहेत. NSS आहे, NCC आहे, पोलीस आहे. कुठेही कुठलीही कमतरता भासू नये, त्रुटी भासू नये यासाठी सर्व ती तयारी केल्याचं आता आपल्याला दिसतंय. स्वारगेट चौकामध्ये आत्ता तरी चित्र असं आहे की BRT बस जे आहेत त्या BRT मार्गावर बसेस आपल्याला दिसत आहेत आणि दुचाकींची संख्या ही अत्यंत कमी आहे, तुरळक आहे, अपवादात्मक आहे आणि अपवादाने नियम सिद्ध होतो असं जे म्हणतो ते आज तरी पुण्यामध्ये खरं झालेलं आहे, खरं होत आहे असं आपल्याला दिसून येतंय. आज दिवसभर हा प्रतिसाद असाच सुरू राहणार आहे याबद्दल माझ्या तरी मनात आत्ता शंका नाही. पुण्याच्या प्रत्येक भागात कमी जास्त प्रमाणात हेच चित्र आहे. म्हणजे सातारा रोड असो, कोंढवा असो, मुंढवा असो, विश्रांतवाडी असो, चांदणी चौक असो, वडगाव, धायरी असो, या सगळ्या भागामध्ये आज पुणे बस डेचा फीवर आपल्याला दिसून येतोय. संध्याकाळपर्यंत हा फीवर कायम राहणार आहे, वाढत जाणार आहे हे निश्चित. पुन्हा एकदा जाऊया मुख्य स्टुडिओ. सकाळच्या पुणे बस डेला अतिशय थाटामाटात जोशात अशी सुरुवात झालेली आहे. आज 3000 बसेस पुण्याच्या रस्त्यांवर उतरणार आहेत. याच्यामध्ये कालपासूनच 700 ST महामंडळाच्या बसेस सुद्धा या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी उतरलेल्या आहेत. तर याच्याशिवाय 300 या खाजगी बसेस या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि PMPNनं 150 या अतिरिक्त बसेसची सेवा सुद्धा ठेवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वज्र, वायुदूत आणि रिंग रूट या सेवेद्वारे प्रवाशांना जलद सेवाही मिळणार आहे. रोज जवळपास 11.5 लाख नागरिक जे आहेत PMPच्या बसेसने प्रवास करतात. मात्र आज 1 नोव्हेंबरला बस डेच्या दिवशी जवळपास 20 लाखाहून अधिक नागरिक बसने प्रवास करतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. पुण्यातले आज स्वारगेट डेपोवरची आपण ही दृश्य पाहतोय. देखील विचारूया. साहेब, सकाळने एक पाऊल पुढे घेतलं आहे, त्याला तुमचा मोठा प्रतिसाद मिळालाय, काय सांगाल? या 1 नोव्हेंबरच्या सकाळने घेतलेल्या पुढाकाराच्या आणि त्या दृष्टीनं पूर्णपणे बसवर अवलंबून राहण्याच्या या दिवसासाठी जवळपास गेले 1.5 ते 2 महिने 1 ऑक्टोबरपासून म्हटलं तरी चालेल PMPLची सर्व यंत्रणा अगदी छोट्यातल्या छोट्या कामगारापासून ते MD पर्यंत कार्यरत आहे. यासाठी विविध प्रकारचं नियोजन करावं लागलेलं आहे. आजच्या या दिवसात आमच्याकडून 3 प्रकारच्या गोष्टीची पाहणी करणं अपेक्षित आहे. एक, आम्हाला लागणाऱ्या बसेसची संख्या या प्रयोगातून निश्चित व्हावी. 2, या प्रयोगासाठी जितक्या बसेस म्हणजे 2486 बसेस आज रस्त्यावर आलेल्या आहेत त्यासाठी लागणारी मॅनपॉवर केवळ ड्रायव्हर कंडक्टर नव्हे तर सुपरवायझरी स्टाफ, चेकिंगचा स्टाफ आणि इंजिनिअरिंग स्टाफ यांची पण नक्की किती गरज आहे ती निश्चित व्हावी.
आणि तिसरं, हे करत असताना ज्या स्पेअर पार्ट्स हार्डवेअर असतील आणि इतर त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्याची गरज काय आहे, हेही आम्हाला या निमित्ताने तपासता येईल. आणि या दिवसाच्या या प्रयोगातून ह्या 3 मुद्द्यावर जी महत्वाची माहिती, जे इनपुट्स आम्हाला मिळणार आहेत, त्या दृष्टीने आम्हाला भविष्य काळात नियोजन करता येईल, अधिक चांगलं मार्गदर्शन मिळेल. निश्चितच हा एक परीक्षेचा काळ आहे. यात काही गोष्टी या समोर येणार आहेत, त्यानुसार नंतर जे प्रयत्न करावे लागणार आहे ते यापुढे करावे लागणार आहे. आपण सकाळचे मार्केटिंग व्यवस्थापक आहे मोगे साहेब, त्यांना विचारूया. साहेब, एक सर्वात महत्वाचं म्हणजे आपण हा जो बस आहे, एक सर्वात महत्वाचं म्हणजे काय काय अडचणी आपल्याला जाणवणार आहेत, त्यामुळे आपण आता या एक प्रयत्न आहे त्या अडचणी समजून घेण्याचा. यापुढे या अडचणी आपल्याला विविध प्रशासकीय पातळीवर असेल, PMPL बरोबर असेल, या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार? बस म्हणताय तुम्ही, तर याची फ्रिक्वेन्सी वाढवावी लागणार आहे आणि लोकांना गाड्यांचा कमी उपयोग करून बसवर रिलाय करून आपल्या कंजेशन कमी होईल, ट्रॅफिक कमी होईल. दॅट विल बी अ स्टार्ट टू बिगिन विथ. सकाळने एक मोठा पुढाकार घेतला आहे, काय प्रतिक्रिया असेल? फारच चांगलं आहे. आम्ही बघतोच किती दिवसापासून याचं जे बिल्डअप सुरू आहे, आता ते प्रत्यक्ष सगळीकडे बघून म्हणजे अतिशय व्हेरी ब्रिलियंट कॉन्सेप्ट डन. निश्चितच हा एक प्रयत्न आहे की काय अडचणी आपल्याला आजच्या दिवसात दिसणार आहेत, त्यामुळे या अडचणी कुठल्या, त्याची सोडवणूक कशी करता येईल, त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, या सर्वांचा आढावा आजच्या दिवसाला मिळेल. आणि एक भविष्यात एक चांगली जी सुरुवात आज झालेली आहे ती भविष्यात देखील पुढे सुरू राहील, असं यावरून स्पष्ट दिसत आहे. कॅमेरामन अभय प्रसादसह प्रफुल्ल साळुंखे, साम मराठी, पुणे. सकाळ माध्यम समूहाच्या या पुणे बस डेला अतिशय उत्साहात आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय पुण्यामध्ये. फक्त पुणेकरच नव्हे तर तुम्ही सुद्धा या अनोख्या चळवळीचे साक्षीदार होऊ शकता. आज सकाळपासूनच रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही सकाळ माध्यम समूहाच्या या पुणे बस डे उपक्रमाची दृश्य, या संदर्भातले अपडेट्स आपल्याला दाखवणार आहोत. तुम्ही सुद्धा घर बसल्या साम मराठीच्या माध्यमातून या अनोख्या चळवळीचं उपक्रमाचा एक साक्षीदार बनू शकता. फक्त पुण्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रभरातील विविध 18 टीम सध्या पुण्यामध्ये दाखल आहेत आणि पुण्यातल्या विविध भागातून कोण कशा प्रकारे या उपक्रमाला प्रतिसाद देतंय या संदर्भातली माहिती आपल्याला देणार आहेत. या संदर्भातला आढावा आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. सध्या पुण्यातल्या स्वारगेटवरची आपण ही दृश्य पाहतोय. सकाळ माध्यम समूहानं ही एक चळवळ उभी केलेली आहे. सकाळचे व्यवस्थापकीय संपादक अभिजितजी पवार यांच्या संकल्पनेतून ही चळवळ उभारली आहे आणि हे स्वप्न सकाळ माध्यम समूहानं जे पाहिले ते आज प्रत्यक्षात उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पुणे बस डेच्या निमित्ताने सगळे पुणेकर सज्ज झाले आहेत. याबाबत आमचे प्रतिनिधी मिलिंद वानखेडे यांनी स्वारगेट बस स्थानकाच्या नियंत्रक अनंत साखरे यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूयात. बस डेच्या निमित्ताने आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर वाहतूक या ठिकाणी सुरू झालेली. या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वारगेट बस स्थानकाचे नियंत्रक अनंत साखरे. साखरेजी, काय सांगाल, कशा पद्धतीने ही तयारी करण्यात आली? आम्हाला 4-5 दिवस अगोदर सगळं टायमिंग दिलं होतं त्यांनी आणि रोजच्यापेक्षा एकंदर 1000 गाड्या जास्त त्यांनी सर्व मिळून पाठवलेल्या आहेत. त्या पद्धतीने फ्रिक्वेन्सी आता 5 रूटला एकंदर 10 गाड्या रोज असतात, त्या आज 20 गाड्या आहेत. प्रत्येकी 2-2 मिनिटाला गाड्या सोडलेल्या आहेत. हे पूर्ण दिवसभराचं जे नियोजन आहे तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे, कशा प्रकारे आपण या बसेस सोडणार आहोत? ह्या बसेस एकंदर आम्हाला आत्ता सध्या 16 तासाची ड्युटी ठेवलेली आहे. सकाळी 5 वाजता हजेरी असल्यानं संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ड्युटी आहे. कंडक्टर ड्रायव्हर लोकांना पण त्याच पद्धतीने 16 तासाच्या ड्युट्या बऱ्याच लोकांना ठेवलेल्या आहेत आणि ते सर्व आपले नियोजित मार्गावर काम करणार आहेत. या पूर्ण मोहिमेसाठी आपली किती यंत्रणा आपण राबवतो आणि कुणाकुणाची आपण मदत यासाठी घेतोय? सर्व कामगारांची मदत झालेली आहे. आमच्या मिटिंगा वगैरे झालेल्या आहेत. तिथं आम्हाला सर्व कसं हँडल करायचं ती माहिती दिलेली आहे. कोणत्या पद्धतीने बसेस सोडायच्या, कोणत्या पद्धतीने कॅन्सल करायचं, सगळी माहिती त्यांनी आम्हाला मिटिंगमध्ये समजून सांगितलेलं आहे. टायमिंग बसून दिलेलं आहे. जिथं 10 मिनिटाला गाडी तिथं 5 मिनिटाला, अशा पद्धतीने डबल गाड्या सोडलेल्या आहेत सगळीकडं.
याला आपल्या किती बसेस आहेत आणि आपण बाहेरून किती बसेस मागवल्या आहेत? एकंदर 1,500 बसेस आपल्या आहेत आणि 1,000 बसेस बाहेरून मागवलेले आहे. एस टीच्या आणि प्रायव्हेट बसेस मिळून 1,000 बसेस जादा सोडण्यात आलेले आहेत. अच्छा, हे नियोजन साधारण किती वाजेपर्यंतच आपण हे नियोजन केलेलं आहे? रात्री 10 संपूर्ण दिवसभरच केलेलं आहे नियोजन. सकाळी पहाटे 5च्या पासून हजेऱ्या आहेत तर रात्री 10-11 वाजेपर्यंत अशा हजेऱ्याप्रमाणे 16 तास भरून घेणार आहे आमच्याकडनं. साखरे साहेब, नेमकी आताची स्थिती काय आहे? आता सध्या नियोजन आमचं चाललेलं आहे पण बसेस बऱ्याच असल्यामुळं थोडाफार म्हणजे अडथळा येतो आणि नियोजनाला रोजच्यापेक्षा जास्त गाड्या असल्यामुळं दिलेली तुम्ही कामाला? का व्यवस्थित चाललेलं आहे सगळं, पण बसेस जास्त असल्यामुळं थोडाफार अडचण येते. पोलिस पण आलेले सकाळी पोलिसांच्या गाड्या पण आलेले, त्यांचं पण बरंच सहकार्य लाभलेलं आहे आम्हाला सकाळपासून. धन्यवाद साखरे साहेब. तर हे होते स्वारगेट स्थानकाचे नियंत्रक साखरे यांनी अतिशय सविस्तरपणे आपल्याला माहिती दिली. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम मराठी, पुणे. स्वारगेट, डेक्कन, पिंपरी चिंचवड, औंध अशा पुण्यातल्या विविध भागातली परिस्थिती नेमकी काय आहे ती आपण पाहणार आहोतच. मात्र त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. पुण्यात बस डेला अतिशय उत्साहात सुरुवात झालेली आहे. स्वारगेट बस स्थानकावर PMPLच्या बसेसची रहदारी नेहमीच जास्त असते. त्यातूनच आज जास्त बसेस सोडण्यात आल्यामुळे वाहतुकीचं नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी. सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने आज पुण्यामध्ये बस डे हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि याची तयारी सकाळी 6 पासूनच PMPLने केलेली आहे. त्याबरोबरच पोलीस यंत्रणा देखील सकाळी 6 पासूनच आपल्या कामाला सज्ज झालेली आहेत. ज्याप्रमाणे PMPLचे कर्मचारी कामावर आलेले आहेत, काही NCCचे कॅडेट सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने देखील आणि वाहतुकीच्या दृष्टीने पण काम करण्याचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मोठ्या हा जो परिसर आहे तो आहे स्वारगेटचा परिसर. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात PMPLचे बसेस असतात आणि या बसेसचं नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौज फाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे. आता आपण जाणार आहोत थेट पुण्यात. तिथे आमचे प्रतिनिधी सागर गोखले हे तिकडे आहेत. सकाळच्या पुणे बस डेला अतिशय थाटामाटात उत्साहात सुरुवात झालेली आहे. एक प्रकारे सणाचंच वातावरण खरं तर पुण्यात पाहायला मिळत आहे. काय सांगणार सागर याबद्दल? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? हॅलो, बोला सागर, आपला आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत. काय कशा प्रकारे वातावरण आहे पुण्यात? सुरुवात झालेली आहे. माझ्या मागे जो रस्ता दिसतोय तो सरळ कात्रजकडे जाणारा, साताराकडे जाणारा रस्ता आहे आणि या सकाळपासनं या संपूर्ण रस्त्याने BRT मार्गावरनं बसेसचा ताफा, अक्षरशः शेकडो बसेस मी आता पाहिल्या असतील. सगळ्या बस अत्यंत शिस्तबद्धपणे इथे समोर येत आहेत. हा जो आयलंड आहे इथे कुठलाही ट्रॅफिक जॅम होऊ नये यासाठी पूर्णपणे व्यवस्था केलेली सुद्धा आपल्याला दिसते. दररोज आपण पाहिलं तर पुण्यामध्ये साधारण 11 ते 11.5 लाख लोक बसने प्रवास करतात. आज हीच संख्या दुप्पट झालेली आहे. 22 ते 25 लाख लोक आज पुण्यामध्ये बसने प्रवास करणार आहेत. त्यात पुणे आलं, पिंपरी चिंचवड परिसर आला. या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडलेले आहेत आणि लोक बसनी प्रवास करतायत. हे दृश्य आपल्याला सगळीकडे दिसतंय. याच्यामध्ये सर्वसामान्य पुणेकर तर घराबाहेर पडलेला आहेच आहे, पण त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटी सुद्धा घराबाहेर पडलेले आहेत, बसनी प्रवास करतायत. त्यात केतकी माटेगावकर सारखे अभिनेत्री असेल, जयंत नारळीकरांसारखे शास्त्रज्ञ असतील, विजय भटकरांसारखे शास्त्रज्ञ असतील किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते असतील, ही सगळी मंडळी आज बसनी प्रवास करतायत. चला बसनी प्रवास करू असा संदेश ते सगळ्यांना देत आहेत. याच्यामध्ये तरुणाई सुद्धा कुठेही मागे राहिलेली नाही हे आज आपल्याला दिसून येत आहे. आणि आजचा दिवस हा आपला आहे. आजचा दिवस हा एक संदेश देण्याचा आहे. आजचा दिवस हा स्वतःला सिद्ध करण्याचा आहे आणि आजचा दिवस हा पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीवर
विश्वास ठेवण्याचा आहे हे पुणेकरांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया मेन स्टुडिओमध्ये. की सागर, पुण्यातली ही दृश्य आपण पाहत आहोतच, पण ट्रॅफिकची जर एक साधारण तिकडची परिस्थिती पाहिली तर काय तुम्ही सांगाल, कशा प्रकारे रस्त्यावर ट्रॅफिक आता पाहायला मिळत आहे नेहमीच्या तुलनेने? ट्रॅफिकची समस्या तू म्हणतेस ती बरोबर आहे, पण ती समस्या सोडवण्यासाठीच आजचा दिवस आहे. ती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने एक पाऊल आज टाकलेलं आपल्याला दिसतंय. आज दुचाकींची संख्या खूप कमी आहे, हे सकाळपासून इथे जाणवतं आहे. बहुतेक प्रवासी हे बसचाच विचार करतायत, बसनीच प्रवास करतायत. त्यामुळे ज्या प्रवाशासाठी एरवी 30-30 मिनिटं लागत होती तो प्रवास आज 10 मिनिटात 12 मिनिटात होतोय. आणि एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आजच्या दिवसाच्या निमित्ताने काही नव्या बसेस सुरू केलेल्या आहेत, काही नवे मार्ग सुरू केलेले आहेत. त्यामुळे अत्यंत वेगाने पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाणं आज शक्य होतंय. काही बसेस आज अशाही सुरू झालेल्या आहेत की त्या फक्त निवडक थांबे घेणार आहेत. जसं मुंबईमध्ये आपण फास्ट ट्रेन्स म्हणतो तशा पद्धतीने पुण्यामध्ये काही फास्ट बसेस आज इंट्रोड्यूस झालेल्या आहेत, निवडक थांबे घेणार आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की बसेस ज्या आहेत त्या थांबत 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 जाणार आणि आपल्याला जे इच्छित स्थळी पोहोचायला खूप उशीर होईल. आज तसं होत नाहीये. या पुढच्या काळात तसं होऊ नये हा विचार घेऊनच हा बस डे सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय हे आज दिसतंय. सागर, बसचा प्रवास हा सुखकर प्रवास असं खरं तर मानलं जातं, पण प्रत्यक्षात पुणेकरांनाही हाच अनुभव येतोय का? अनुभव येतोय याची कारणं 2-3 आहेत. एक तर बसचा प्रवास हा आरामदायी व्हावा, सुखकर व्हावा, स्वच्छ व्हावा यासाठी गेल्या 8-10 दिवसांपासून 15 दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. सगळी बस स्थानकं जी पुण्यातली आहेत ती चकाचक झालेली आहेत. सगळे बस स्थानकं जी आहेत ती स्वच्छ सुंदर झालेली आहेत. अनेक बस स्थानकांवर बस क्रमांकाच्या प्लेट्स नव्हत्या, त्या प्लेट्स लागलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण आल्यानंतर कुठल्या क्रमांकाची बस आहे, कुठल्या क्रमांकाची बस इथे थांबणार आहे हे पुणेकरांना कळतं. ही पहिली गोष्ट. अनेक बस ज्या आहेत त्याच्यामध्ये आज डेकोरेशन करण्यात आलेलं आहे, फुलांची आरास करण्यात आलेली आहे, माळा लावण्यात आलेल्या आहेत आणि लोक मोठ्या संख्येनं प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे हा जो बसचा प्रवास सुखकर तू म्हणतेस ते याच्यासाठी की बसची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एकीकडे आपण पाहतोय प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, त्याचप्रमाणे बसची संख्या सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे बससाठी फार वेळ वाट पाहायला लागत नाहीये, रांगेत उभं राहायला लागत नाहीये, बसमध्ये आरामात प्रवेश करता येतोय. बसमध्ये शिरल्यानंतर बसायला जागा मिळेल की नाही ही समस्या आज अजिबात दिसत नाहीये. तर सगळ्या अर्थाने आजचा प्रवास हा पुण्यातल्या प्रवाशांसाठी निश्चितच आरामदायी आहे, सुखकर आहे. स्टुडिओ. सागर, आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. दिवसाची सुरुवात तर अतिशय उत्साहात झालेली आहे, पण प्रत्येक पुणेकराला एक त्यांच्या मनात प्रश्न हा असेलच की सध्या ट्रॅफिक नाही आहे, पण इतके साऱ्या बसेस 3000 बसेस रस्त्यावर उतरल्या तर नंतर काही वेळाने ट्रॅफिक होऊ शकेल का? तर याबद्दल तुम्ही काय सांगणार? आता आपण ज्याला म्हणतो ना पीक आवर्स, त्या पीक आवर्सला सुरुवात झालेली आहे. कारण 9च्या नंतर हा पीक आवर म्हणायला हरकत नाही. आत्ता मी स्वारगेट या स्थानकाच्या जवळ आहे, म्हणजे हा प्रचंड वर्दळीचा भाग आहे, पण तरीसुद्धा अत्यंत शिस्तबद्ध रीतीने हा सगळा प्रवास सुरू आहे. याचं कारण एकच आहे की पुण्यामध्ये दररोज रस्त्यावर उतरणाऱ्या ज्या 16 ते 17 लाख दुचाकी आहेत त्यातल्या 90% तरी दुचाकी आज रस्त्यावर आलेल्या नाही आहेत. आणि त्याचबरोबर अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत की जे सगळे लोक प्रवाशांना साथ देण्यासाठी, प्रवाशांना मदत करण्यासाठी, त्यांना सहाय्य करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ते ठिकठिकाणी बस स्थानकांवर उभे राहून मार्गदर्शन करतायत. या सगळ्या गोष्टींमुळे कुठेही बस उगाचच उभ्या आहेत, रिक्षा उगाचच उभ्या आहेत असं कुठेही दिसत नाहीये. एक पुणेकरांनी आज शिस्त पाळलेली आहे हेही आपल्याला आज दिसून येत आहे. नक्कीच पुणे बस डेला थाटामाटात सुरुवात झालेली आहे. अभिजितजी पवार, प्रतापरावजी पवार यांनी सुद्धा बसमधनं प्रवास केलेला आहे. याशिवाय आपले 18 टीम सध्या पुण्यामध्ये तिकडे उपस्थित आहेत. सागर, मला आपल्याला विचारायचं आहे की आपण बसने प्रवासाला कधी सुरुवात करणार? पुणे बस डेला अतिशय उत्साहात सुरुवात झालेली आहे. अभिजितजी पवार आणि प्रतापरावजी पवार यांनी सुद्धा स्वतः बसने प्रवास करून या उपक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. याशिवाय साम मराठीचेच विविध प्रतिनिधी 18 प्रतिनिधी सध्या पुण्यामध्ये दाखल आहेत आणि ते विविध पुण्यातल्या भागातला आढावा जो आहे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सागर, मला आपल्याला विचारायचं आहे की आपण बसने कधी प्रवासाला सुरुवात करणार? पुण्यातली ही आपण दृश्य पाहतोय. नेहमीच्या तुलनेने आज ट्रॅफिक खरंच रस्त्यावर कमी आहे.
कॉलेज, शाळा, ऑफिसेसला जाण्याची ही खरं तर वेळ आहे. त्यामुळे सगळ्याच पुणेकरांना आम्ही साम मराठीच्या माध्यमातून आवाहन करतोय. याशिवाय ही माहिती देतोय की आज तुम्हाला जर तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचायचं असेल तर बसनेच प्रवास करा. तुलनेने तुम्ही 10 ते 15 मिनिटं नक्कीच लवकर पोहोचाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्याच्या रस्त्यावर 3000 बसेस ज्या आहेत आज उतरणार आहेत. त्याच्यामध्ये कालपासूनच 700 एसटी महामंडळाच्या बसेसचा सुद्धा समावेश झालेला आहे. याशिवाय 300 खाजगी बसेस सुद्धा आहेत. आमची प्रतिनिधी गंधाली भोकरे हिनं बस चालकाशी संवाद साधून बस डे मधील त्यांचा सहभाग आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्यात. बस डे साठी अनेक प्रायव्हेट गाड्यांनी सुद्धा PMPL मध्ये आज सेवा दिलेली आहे. तर हा आपल्याबरोबरही जे ड्रायव्हर आहेत ते सुद्धा प्रायव्हेट गाड्या नेहमी चालवतात, पण आज PMPLच्या सेवेसाठी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. तुमचं नाव सांगा. मुझफ्फर नवाबुद्दीन खतीब. तुम्ही दरवेळी प्रायव्हेट गाड्यांसाठी सेवा दिलेली आहे, PMPLसाठी दिलेली आहे, काय सांगाल याबद्दल? चांगलं वाटलं सेवा द्यायला आणि लोक पण उत्साहामध्ये यायला लागलेत गाडीमध्ये. तुम्हालाही स्वतःला अगदी वाटलं की आपण ही जी कॅम्पेन चाललेली आहे त्यासाठी हे करावं, त्याबद्दल काय सांगाल? आता ही तर चांगली सेवा आहे म्हणून आम्हाला असं वाटतं. तर आपण पाहिलं की इथले जे प्रायव्हेट गाड्या चालवणारे जे ड्रायव्हर आहेत ते सुद्धा अतिशय उत्साही आहेत या कॅम्पेनला घेऊन आणि ते सुद्धा अगदी समर्पित होऊन इकडे PMPLसाठी सुद्धा सेवा देत आहेत. कॅमेरामॅन अमित कीरचा, गंधाली भोकरे, साम मराठी, पुणे. वज्र, वायुदूत आणि रिंग रूट या खास बस सेवा पुणेकरांसाठी आज सुरू करण्यात आलेल्या आहेत. या जलद बस सेवा आहेत याचा फायदा खरं तर पुणेकरांना होऊ शकतो. याशिवाय 3000 बसेस ज्या आहेत आज पुण्याच्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 700 एसटी महामंडळाच्या, 300 खाजगी बसेस, याशिवाय PMPनं 150 अतिरिक्त बसेसची सुद्धा सुविधा केलेली आहे. 11 नवे मार्ग आहेत ज्यांच्यावर 174 बस गाड्या ज्या आहेत त्या धावणार आहेत. आपण पुण्यातलीच ही दृश्य पाहतोय. नेहमीच्या तुलनेने बसेसची संख्या आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळते. आज सकाळी अभिजितजी पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. तर सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापरावजी पवार यांनी या संपूर्ण उपक्रमाचं उद्घाटन केलं मशाल प्रज्वलित करून. हाच पीक आवर आहे आणि या पीक आवर बद्दलची माहिती जर द्यायची झाली तर बऱ्यापैकी पुणेकर जे आहेत ते बसने प्रवास करतायत. आता आपण पुन्हा जाणार आहोत पुण्यात आमचे प्रतिनिधी सागर गोखले यांच्याकडे. सागर, काय सांगणार? सध्याची पुण्यातली परिस्थिती आपण दृश्यांद्वारे पाहू शकतोय. काही स्वयंसेवक सुद्धा तुमच्या बरोबर आहेत. काय नेमकं याबद्दल सांगणार? स्वारगेट बस स्थानकाजवळच्या चौकात उभा आहे आणि मगाशी आपण बोलत होतो की प्रवाशांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. एवढंच नाही तर तरुणाई सुद्धा मोठ्या संख्येने या संपूर्ण उपक्रमात, या चळवळीमध्ये, या मोहिमेत सामील झाल्याचं आपल्याला दिसतंय. आत्ता माझ्याबरोबर पुण्यामधल्या शिवाजी मराठा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारे काही विद्यार्थी आलेले आहेत आणि स्वयंस्फूर्तीने इथे सहभागी झालेले आहेत. त्यांची भूमिका काय त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तुम्ही इथे का आलेला आहात? आम्ही मूळतः आमच्या कॉलेजमध्ये एक रँडम ॲक्ट ऑफ काइंडनेस क्लब हे सोशल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी क्लब स्थापन केलेला आणि त्याच्या थ्रू आम्ही सोशल ॲक्टिव्हिटी करतो. आणि आम्हाला जेव्हा कळलं की सकाळ समूह या बस डेला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहे, त्यामुळे त्यावेळी आम्ही सुद्धा ठरवलं की आपल्या पद्धतीने आणि आमच्यातर्फे काहीतरी या इव्हेंटसाठी करावं म्हणून आम्ही इथे सगळे आलेलो आहे आणि ॲज अ व्हॉलंटियर आम्ही या इव्हेंटला सपोर्ट करत आहे. तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट करताय? जसं की आपण पाहतो की पुण्यामध्ये वाहतुकीची समस्या ही खूपच गंभीर झालेली आहे आणि त्यासाठी सरकारने उत्स्फूर्तपणे या बस डेचं आवाहन केलं आणि त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत की एकंदर आपली जी सर्व वाहतूक समस्या आहे ती सुरळीत व्हावी आणि एक काहीतरी चांगलं सामाजिक असं चित्र येथे दिसून यावं, एकी दिसून यावी, त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत. रोजचे पुणे आणि आजचं पुणे यात काय फरक जाणवतोय का तुम्हाला? बसनीच ट्रॅव्हल करत आहे आणि पोल्युशन कम्पॅरेटिव्हली आज कम वाटतं. तर खूप चांगलं वाटतं पुण्यात आज बघून आणि बसेस पण खूप छान दिसत आहेत. तुम्ही रोज कसा प्रवास करता? मी रोज बसनेच प्रवास करते आणि हा सकाळने सुरू केलेला उपक्रम मला खूपच आवडला आहे आणि हा असाच पुढे कंटिन्यू करावा असं मला वाटतं. रोजच्या मध्ये आणि आजच्या दिवसामध्ये काय फरक जाणवतोय बसमध्ये विशेषतः? तरी रोज असं जाणवतं की खूप प्रदूषण आहे आणि आज तरी त्याच्यापेक्षा कमी वाटतंय मला प्रदूषण. प्रदूषणाची समस्या ही कमी होऊ शकते अशा पद्धतीने असं वाटतंय. तुला काय वाटतंय? हे बस जी आहे ही खूप छान, एकदम म्हणजे चांगली हे आहे. गव्हर्नमेंटनी म्हणजे बसबद्दल जे
म्हणजे बस जे चालू केली आहे ते खूप म्हणजे लोकांना जे खूप सपोर्टेड आहे. म्हणजे जसं आपण एक्झाम्पल जर आपण प्रायव्हेटचं जर केलं तर प्रायव्हेट म्हणजे एवढी सर्व्हिस नाही देत, पण जे गव्हर्नमेंट आहे ते खूप छान सर्व्हिस देतं. गव्हर्नमेंटच चांगली सर्व्हिस देऊ शकतं. आज सगळेजण तुम्ही या मोहिमेत सहभागी झालात, नक्की तुम्ही लोकांना काय अपील करताय? तुमचं या मोहिमेत कॉन्ट्रीब्युशन काय? लोकांना एवढंच आवाहन करू शकते की मी सगळ्यांनी बसनेच प्रवास करावा आणि हा सगळ्यांनी पुणेकरांना माझं आश्वासन आहे तुम्ही काय सांगाल? ते की नेहमीच बसनी प्रवास करा, आजच नाही. म्हणजे बस इज अ व्हेरी गुड कम्युनिकेटिंग थिंग फॉर पीपल लाईक अस, म्हणून बसनीच प्रवास. अच्छा, बसच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय खरं? हो, इथे जर आता आपण पाहतो आहोत की एका पाठोपाठ एक बसेस येत आहेत आणि वाहतूक पोलीस देखील उत्तमरित्या ते सर्व व्यवस्थितपणे हाताळत आहेत आणि त्यामुळे कुठेच काही म्हणजे जॅम होत नाही आहे. सर्व व्यवस्था ही सुरळीतपणे चालू आहे. त्यामुळे एकंदर इथे सुव्यवस्थित असं चित्र उभं आहे आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनीच घरातून निघताना आज तरी कमीत कमी बसने प्रवास करावा आणि या मोहिमेला उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यावा असं मला पुण्यातल्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांना असं वाटतंय की पुण्यात कसं काय मॅनेज होत असेल? एवढे लोक पुण्यामध्ये आज प्रवास करणार आहेत बसनी. खरंच शक्य झालेलं दिसतंय. तुम्ही स्वतः पुण्यात आहात, स्वारगेट चौकात आहात. पुण्याबाहेरच्या लोकांना आणि पुण्यातल्या लोकांना काय सांगाल? आत्ता इथलं चित्र कसं आहे? आता तर इकडे म्हणजे खूप स्मूथली चाललंय सगळं, असं काहीच गर्दी वगैरे काही नाही आहे. आणि बेसिकली पुण्याच्या बाहेर पण जे लोक आहेत त्यांनाही इथे येऊन हे बघावं असं मी अपील करेल की त्यांनीही यावं आणि बसनी ट्रॅव्हल करावं आणि बघावं की कसं चांगलं वातावरण आहे इकडे. आणि जे 2 व्हीलरवरनं रोज प्रवास करतात ते आज प्रवास करताना दिसत नाहीयेत. काय सांगशील याच्याबद्दल? नक्कीच 2 व्हीलरवर जे प्रवास नाही करत आज त्यांचा पण पाठिंबा असं वाटतंय बसने प्रवास करण्यात. आणि हा उपक्रम म्हणजे एक इव्हेंट वाटतोय पुण्यात आणि चांगलाच उपक्रम आहे. नक्कीच आज पुढे चालू राहील असं वाटतंय? नक्कीच हा विश्वास वाटतंय. देतात पुणेकर? हो, नक्कीच. मी इकडे तुझ्याकडे येतो. ज्या पद्धतीने आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे लोकांचा, त्याबद्दल थोडंसं सांग. नहीं, जो पर्टिकुलर यूथ की बात करूं मैं तो यूथ के अंदर इसके लिए काफ़ी अच्छा रिस्पांस है और पुणे पूरे हिंदुस्तान में सेकंड यानी ऑल ओवर एशिया में जो सबसे ज़्यादा 2 व्हीलर यहाँ पे है. तो यहाँ पे इतना पोल्यूशन हो रहा है कि बाइक पे हम जाते हैं तो ठीक से यानी हेल्थ इश्यू भी बहुत अराइज हुए हैं. तो इसके में ये सकाल ने एक अच्छा उपक्रम किया है. सकाल एक निमित्त बना है और आज एक जन आंदोलन के रूप पे आगे खड़ा है. और मुझे विश्वास है एक दिन पुणे भी जैसे मुंबई और गुजरात में अहमदाबाद एक ग्रेट एग्जाम्पल है. इस तरह ट्रैफिक की समस्या हल होगी और ओवरऑल एनवायरमेंट इश्यू और इकोनॉमिक इश्यू ये दोनों फोकस हो गए, ऐसा मुझे विश्वास है. पुन्हा एकदा आपण मुख्य स्टुडिओमध्ये जाणार आहोत. मात्र तिथे जाण्यापूर्वी एकदा सगळ्यांनी मिळून, फक्त आजचा पुणे बस डे नाहीये तर आजचा हॅपी बर्थ डे सुद्धा आहे, तर सगळ्यांनी मिळून एकदा चीअर करूया. हॅपी बर्थडे. सकाळ माध्यम समूहाच्या पुणे बस डेला अतिशय उत्साहात आणि थाटामाटात सुरुवात झालेली आहे. कोणासाठी हा उत्सव आहे, कोणासाठी हा सण आहे, तर या तरुणाईसाठी हा एक प्रकारे इव्हेंट आहे आणि याच इव्हेंट, सण, उत्सव याला अतिशय जोशात सुरुवात झालेली आहे. आपण पुण्यातल्या बसची ही दृश्य पाहतोय. पुण्यालगतच असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा बस डे अतिशय उत्साहात साजरा केला जातोय. खरं तर पिंपरी चिंचवड हा जो परिसर आहे अतिशय गजबजलेला आणि नेहमी ट्रॅफिकची समस्या तिथे मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. मात्र आज बस डे निमित्त अनेक बसेस रस्त्यावर उतरलेल्या आहेत. त्यामुळे खाजगी वाहनं जी आहेत ती पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी अनेकांनी खरं तर ती बाहेर काढलेली नाहीत आणि त्यामुळेच पिंपरी चिंचवडचे रस्ते हे अतिशय रिकामे आपल्याला पाहायला मिळतात. रस्त्यांवर बहुतेक वेळा आज जे आपण पाहिलं तर बसेसच धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.